नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम्पायर बिल्डरमध्ये। आज आहे आपला डे 5, 121 दिवस 121 बिझनेस आयडियाज चॅलेंजचा 5वा दिवस। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी असा एक बिझनेस घेऊन आलोय जो तुम्ही घरून सहजपणे करू शकता। आणि हा बिझनेस असा आहे, याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करण्याची गरज नाही किंवा काहीच करण्याची गरज नाही। मित्रांनो, खूप दिवस मार्केटमध्ये फिरल्यानंतर आणि खूप लोकांना बघितल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की हॉटेलचे तेच भेसळयुक्त मसाले खाऊन आणि हॉटेलचं तेच जेवण खाऊन लोक वैतागतात। तर मित्रांनो, तुम्ही एक असा बिझनेस करू शकता ज्यामुळे तुमच्याकडे रांगा लागतील। मित्रांनो, घरगुती मेस किंवा खानावळीचा बिझनेस हा एक असा व्यवसाय आहे ज्यामुळे तुम्ही जर चव तुमची योग्य असली आणि तुम्ही घरगुती पद्धतीने एकदम उत्कृष्ट जेवण बनवून देत असला तर तुमच्याकडे रांगा लागतील। मित्रांनो, या बिझनेसला सुरू कसं करायचं आहे सांगू। काय करायचं, सुरुवातीला आपल्या भागात काही बॅचलर्स असतील किंवा काही ऑफिसला जाणारे लोक असतील, सुरुवातीला 5-10 लोकांनाच टिफिन सर्व्हिस किंवा खानावळच सुरू करा तुम्ही। एकदा की 5-10 लोकांना ती चव कळाली आणि त्यांच्या जिभेवरती चव रेंगाळली की तुम्हाला कुठल्याही जाहिरातीची गरज पडणार नाही, तुमची आपोआप जाहिरात होईल। आणि तुमचे जर 40-50 लोक जरी दिवसभरात किंवा एक वेळेला जेवले आणि प्रत्येक टिफिन मागे तुम्ही 50 रुपये जरी नफा कमवला मित्रांनो, तर तुम्ही 50 ते 60 हजार रुपये महिन्याला नफा कमवू शकता। हा बिझनेस तुम्ही घरून करू शकता, जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही, तुम्हाला बाहेर काही गुंतवणूक करून काही घेण्याची गरज नाही। हा बिझनेस सहजपणे तुम्ही घरून करू शकता। फक्त या व्यवसायामध्ये तुम्हाला गरज आहे ती श्रमाची, आणि जर तुमची श्रम करण्याची तयारी असेल तरच तुम्ही व्यवसायात सक्सेस होऊ शकता। असेच नवनवीन बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी एम्पायर बिल्डरला सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात उद्या पुन्हा एक नवीन बिझनेस आणि नवीन आयडिया घेऊन। तोपर्यंत जय महाराष्ट्र।